नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एसटी फार्म्स असोसिएट मधला मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक युनिक दाखवत आहे आणि एक तुम्हाला पण विचार पडला असेल की मी काय घेऊन बसलेली आहे ना, काय दाखवायचा प्रयत्नात आहे. तर हे माठ आहे आणि माठामध्ये वेगळंच काही आहे. जे अगोदरच्या काळामध्ये खूप बनवायच्या माठामध्ये, तर याच्यामध्ये आंब्याचं लोणचं आहे. तर मी याच्यामध्ये आंब्याचं लोणचं टाकून बघितलेलं आहे, जे खारं लोणचं म्हणतात ते लोणचं टाकलेलं आहे. आणि मला आता लोणचं टाकून मला 1-1.5 महिना झालेला आहे, कारण मला पण पाहायचं होतं की माझं सक्सेस होते की नाही. कारण जसं पहिले अगोदरच्या काळामध्ये लोक भरपूर माठामध्ये लोणचं टाकायचा, आंब्याचं लोणचं टाकायचं आणि ते पण बिना तेलाचं. खारं लोणचं, मिठाचं प्रमाण जास्त राहायचं आणि असं साधं पण टाकता येते, तेलाचं पण टाकता येते. फक्त इतकं एका नंतर तेल नंतर टाकता येते, जोपर्यंत ते मुरत नाही एक चांगल्या प्रकारे, त्याच्यानंतर तेल टाकतात. आणि तिखट पण नाही टाकत त्याच्यामध्ये. ज्याला लागतो तो टाकतो तिखट. जे खारं लोणचं असते त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण नसते आणि तेलाचं पण प्रमाण नसते. ज्याला आवडते तेल वगैरे टाकायचं ते टाकू शकतात. तर मी एक ट्राय करून बघितला आंब्याचं लोणचं बिना तेलाचं आणि बिना तिखटाचं. तर आज 1-1.5 महिना झालेला आहे. मी व्हिडिओ नाही केला तेव्हा, कारण मला डाऊट होतं की माठामध्ये टिकतो की नाही टिकत. आणि लोणचं जर हे आपण पुराण्या काळात जे बघायचो, आपल्या घरी बघितलं असेल, जे आपण लहान लहान असताना तेव्हा आपली आजी वगैरे टाकायची, आई वगैरे टाकायची, तर ते लोणचं खायला खूप टेस्ट पण लागायची त्याची छान. आणि खायला खूप टेस्टी टेस्ट तर असायचीच, पण खूप मजा पण यायची ते लोणचं खायचं. तर आम्ही पण असंच लहानपणी टाकायची, माझी आजी वगैरे टाकायची किंवा कोणी येतं तर आम्ही खूप असं हातात घेऊ घेऊ फिरू फिरू किंवा चोरून लोणचं खायचं. ते चोरून लोणचं खाण्यात मजाच वेगळी राहायची. तर तसंच मी आता ट्राय केलेलं आहे आणि बघायचं होतं मला पण की माझं पण सक्सेस होते की नाही. तर नंतर मग मला तेच ज्यांच्या पण ऑर्डर येतील तर त्यांना जर माठातलं वगैरे पाहायचे तर मी हे सुद्धा सुरू करणार आहे माठामध्ये. आणि माठातलं लोणचं हे आपल्या बापलीचा जो जुना माठ असतो आपला ठेवलेला वापर केलेला, त्याला स्वच्छ धुवून वगैरे आपण उन्हात वाळवून 1-2 दिवस उन्हात वाळवून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कारण माठामध्ये पण ओलावा असतो, तर लोणचं काही जास्त दिवस टिकत नाही. आणि आता हे मी 15 दिवसांनी बिछामध्ये मी याला थोडं चेक करत राहायची. तर आता हे 15 दिवस झाले, 15 दिवसाच्या ह्याच्याने मी बघितलेलंच नव्हतं की लोणचं कसं झालं, काय झालं. तर हे मुरलेलं आहे आणि आता बघू आपण. मी तुम्हाला पण दाखवू इच्छिते की काय झाले, म्हणजे तयार झालं की नाही झालं आणि कशा पद्धतीनं दिसतो ना, कसं वाटते ते खायला वगैरे. तर खायला टेस्ट बघायची असेल तुम्हाला तर माझ्याकडे येऊन किंवा विकत घेऊनच तुम्हाला बघावं लागेल माठातलं लोणचं कसं लागते काय. आणि तुम्हाला माहितीच आहे, कारण तुम्ही पण माझ्या त्याच्यामध्ये होते, तर एज मध्ये आहात. तर जे आहेत आपल्याकडे जे म्हातारे लोक वगैरे, त्यांना पण माहिती आहे की माठातलं लोणचं कसं वाटतो, टेस्ट कशी असतो. तर आता बघू आपण. चला ओपन करू की कसं आहे, खराब झालं की छान आहे. तर आता खोलू, बघू आपण त्याला. तर बघू शकता, खराब तर झालेले नाही आहे, पण स्मेल खूप छान येऊन राहिली माठातल्या लोणच्याची. आणि म्हणजे मला आनंद वाटत आहे की सक्सेस झालेला आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवते आणि जवळून पण दाखवते मी तुम्हाला. खूप छान मुरलेलं आहे लोणचं आणि कलर पण बघा. याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असते, हे खारड असते खायला आणि तिखट नसतो. फक्त आपली जी मोहरीची डाळ वगैरे, जो मसाला पण भरपूर कमी प्रमाणात वापरलेला असतो, लसूण असतो याच्यात आणि तुम्ही जवळून बघू शकता. मी आणखी एकदा तुम्हाला इथे दाखवते आणि माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे, कारण मी पण बघत आहे. तर खूप छान झालेलं आहे, सक्सेस झाला याच्यात मला खूप आनंद वाटत. आणि मैत्रिणी, ज्यांना पण कोणाला ऑर्डर करायचं असलं आणि जर मागवायचं असलं, पाहिजे असेल, त्यांनी मला फोन करा. माझा नंबर आहे 7666966312. ह्या फोन नंबरवर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. त्यांची ऑर्डर मी घेईन, बुक करेल. आणि ज्यांना पण अजून ताजं वगैरे लागत असेल किंवा माठातलं लोणचं लागत असेल आणि ज्यांना तेलाचं पाहिजे असेल माठातलं, तर मी ते पण करून देईन. ज्यांना आंबट गोडवाला पाहिजे असेल ते पण मी करून देईन. आणि बिना तेलाचं बिना तिखटाचं पाहिजे ते पण मी करून देईन. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे जे हे लोणचं आहे
हे माठातलं लोणचं आहे आणि बघा छानपैकी मुरलेलं पण आहे. मला वाटलं नव्हतं की सक्सेस होईल किंवा काही होईल, कारण याच्यामध्ये काही कोणतीच वस्तू टाकलेली नाहीये. फक्त आपली जी डाळ वगैरे असते, आपली मोहरीची डाळ आणि हळद, मीठ आणि लसूण हेच जास्त आहे याच्यामध्ये. आणि मिठाचं प्रमाण जास्त आहे कारण हे थोडंसं खारट असते. तर बघू शकता इथे मी तुम्हाला छानपैकी दाखवत आहे. फोड छान मुरलेली पण आहे आणि खायला तर आणखी सुरेख आणि खमंग असं झालेलं आहे. याच्यात काहीच नाहीये, तेल पण नाहीये, तेलाचं प्रमाण वगैरे पण नाहीये आणि तिखटाचं पण प्रमाण नाहीये. जर ज्याला तेल टाकून पाहिजे तर त्यांच्यासाठी मी करून देणार वेगळं. ज्यांना पण जर असं वेगळं जर पाहिजे आणि जर ज्याला कोणाला जर तेल टाकून पाहिजे तर मी ते पण करून देणार. जर गूळ टाकून पाहिजे तर गूळ टाकून ते पण करून देणार माठातलं. आणि ज्यांना पण लागन त्यांनी मला फोन करा, मेसेज करा, कॉल करा. आणि आणखी एक गोष्ट की मी वारंवार सांगते तुम्हाला, माझ्या विद्या एसटी फार्म्स असोसिएट हा फेसबुक पेज आहे आणि युट्यूब चॅनल पण आहे. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि माझी जे पण काही व्हिडिओ होते ते शेअर करत चला मैत्रिणींनो. कारण जर तुम्ही शेअर कराल तर मला आणखी अजून प्रोत्साहन मिळेल. मी आणखी वेगवेगळे जे पण काही टाकणार त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आणि ऑर्डर पण मला पण भरपूर येईल. मला पण आनंद वाटेल तुमच्या ह्या सगळ्या सहमतीचा वगैरे सगळ्या याच्यानी. तर ज्याला कोणाला लागेल तो करा, ऑर्डर करा. आणि माठातलं जर पाहिजे असेल तर माठातलं पण छान आहे. आणि जर असं पण तेलाचं वेगळं असं वेगळं जर माठातल्या ऐवजी जर इतर दुसरं कोणतं पाहिजे असेल त्याच्यासाठी पण तुम्ही मला कॉल करा. सगळेच आपल्याकडे लोणचे उपलब्ध आहे. ऑनलाईन पण लागत असेल तर ऑनलाईन पण ऑर्डर करा. ठीक आहे, धन्यवाद.